आज नाही ते शनिवारचं संध्याकाळचं रुटीन शेअर करते. तर संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यानंतर एकटीसाठीच स्वयंपाक बनवायचा होता, कारण घरी एकटीच होते. मग मुगाच्या डाळीची खिचडी बनवायला घेतली, कारण आजारी होते. ताप, सर्दी, खोकला झालेलं होतं. सीझन जसा बदलतो तसं दुखणंही आपल्या मागे येतं. तर मग तसंच काहीसं झालं होतं माझ्यासोबत. म्हटलं चला मग मुगाच्या डाळीची खिचडीच बनवते आणि ते हलकं अन्न असतं त्यामुळे जेवणही जातं. मग ती बनवण्यासाठी इकडे फोडणी वगैरे सारीच देऊन घेतली. जिरे, मोहरीची, कढीपत्ता वगैरे टाकून आणि स्वच्छ धुवून घेतलेले मूग आणि तांदूळ टाकून घेतले आणि 4 ते 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या. जेणेकरून जो भात आहे तो छान शिजतो, मऊ लुसलुशीत लागतो आणि खायलाही छान लागतं. तोपर्यंत बाकीची कामं जी आहेत भांड्यांची ती आवरून घेतली. घरातली कामं सर्व जे आवरल्यानंतर मग जेवायला घेतलं. तोपर्यंत जे भात आहे तो सुद्धा माझा शिजलेला होता. तो खायला घेतला. खूप छान झालेला होता. अशा प्रकारची खिचडी तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. आणि मग इकडे झोपताना हळदीचं दूध बनवायला घेतलं. अद्रक वगैरे टाकलं. ते छान उकळू दिलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि ते सुद्धा लगेच उकळून दिल्यानंतर प्यायला घेतलं. अशा वेळी माहेरची आठवण येते. आत्ता मम्मीपाशी असते तर तिने सुद्धा असंच दूध बनवून दिलं असतं. तर चला, आजचं रुटीन असं होतं. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल